अमरावती शहरातील नवसारी जवळील राजपूत धाबा परिसरात अतिक्रमित झोपडपट्टींच्या प्रश्नावरून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। 12 एप्रिल रोजी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले। भाजप युवा नेतृत्व वैभव बगणे यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राखीव जागेवर अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या अनधिकृत झोपडपट्टी विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दरम्यान झोपडपट्टी धारक आणि नागरिक आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टीमुळे परिसरात चोरी, धमक्या, अवैध धंदे आणि दारू विक्री वाढल्याचे गंभीर आरोप केले आहेत। दुसरीकडे काही भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांच्या समस्याबाबत प्रशासनाकडे यापूर्वी निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आक्रमक झाले असून येत्या काही दिवसात अतिक्रमण हटवले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी वैभव रवींद्र बगणे। राजपूत धाबा चौक येथे गेल्या 20 वर्षापासून बसलेली अनधिकृत झोपडपट्टी संदर्भात प्रशासनाला कितीक वेळा निवेदन दिलेले असताना प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत दिसत नव्हती। शेवटी आज सगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरून झोपडपट्टीचा विरोध केला व इथं चालणारे जे अवैध धंदे आहे, दारू, गांजा, त्यानंतर झोपडपट्टी आपलं भंगारच्या दुकानाखाली कित्येक चोरीचं सामान इथं विकलं जाते व विकत घेतलं जाते आणि सगळ्या गोष्टी प्रशासनाला माहीत असून पण इथं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती। अखेर आज लोकांचा संयम सुटला व सगळे लोक रस्त्यावर उतरून त्यांनी विरोध केला। त्यामुळं येत्या 8 दिवसांमध्ये जर झोपडपट्टीतून हटल्या गेले नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू, हे आम्ही अल्टिमेटम प्रशासनाला दिलेला आहे। धन्यवाद।